यानंतर आता साताऱ्यातनं एक धक्कादायक बातमी समोर येते। साताऱ्यामध्ये मृत माणसाच्या नावानं कर्जाचं वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून विधान परिषदेमध्ये याची पोलखोल करण्यात आली आहे। महाबळेश्वर वाडी कार्यकारी सहकारी संस्था सेवा सोसायटीमधला हा धक्कादायक प्रकार आहे। तर या प्रकरणाकडे कानाडोळा केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक आणि उपनिबंधक यांचं निलंबन करण्यात आलंय। गृह आणि सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे आदेश दिले। पांडुरंग केसू कोठावळे मैत झाले, नंतर ते 2021 ला स्वर्गातून खाली आले। मैत झाल्यानंतर परत त्यांनी कर्ज घेतलं आणि मग ते स्वर्गात परत गेले। म्हणजे किती चांगला कारभार सहकारामध्ये चाललेला आहे हे यातून आपल्याला स्पष्ट होईल। असं एक प्रकरण नाही, अशा अनेक प्रकरण नाही। बँकेचा एमडी हा यातला मुख्य सूत्रधार आहे। त्याने खऱ्या अर्थाने त्यावेळी कारवाई करायला पाहिजे होती आणि म्हणून एमडी वरती एफआयआर दाखल झाला पाहिजे। दुसऱ्या बाजूला त्यावेळेचे डीडीआर कोण असतील, मंत्री महोदय यार कोण असतील, ते निलंबित झाले पाहिजे, त्यांच्यावरती एफआयआर दाखल झाली पाहिजे। कारण त्यांनी शासनाला फसवलेला आहे, शासनाच्या योजनांचा लाभ घेतलेला आहे आणि खरे लाभधारक तिथं वंचित